हल्ली समाजात भाव पुष्कळ दिसतो. बरीच मंडळी नाम घेताना प्रवचने ऐकताना दिसतात, परंतु त्याचा परिणाम त्यांच्या स्वभावावर, आचार विचारावर, एकंदर वर्तणुकीवर जसा व्हायला हवा तसा झालेला दिसत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण पुष्कळांना हे माहितीच नाही आहे की प्रवचन ऐकलं किंवा गीता ज्ञानेश्वरी वाचली, जे त्यात जे सांगितलेलं आहे ते आपल्याला व्हायचं आहे हे माहितीच नाही. परवाच एक जण आले तर त्यांनी सांगितलं 700 गीतेचे श्लोक पाठ आहेत मला, रोज मी म्हणतो. नुसते म्हणून काय करायचे? त्याच्यातला एक श्लोक, एक चरण देखील तुमच्या आचरणात आला का? कर्माची गोष्ट साधी त्यांनी सांगितली, तसं कर्म आपण करतो का? हे ग्रंथ वाचून, प्रवचन ऐकून जर आपल्या आचरणात येत नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि पुष्कळ वेळेला प्रवचनं जी केली जातात ती पांडित्य प्रदर्शनासाठी केली जातात. ह्या ग्रंथाचा अभ्यास आहे, त्या ग्रंथाचा अभ्यास आहे, ह्याच्यात असं म्हटलंय, त्याच्यात तसं म्हटलंय, त्याच्यात असं म्हटलंय. आणि प्रवचन करणारा जो असते तो जर स्वतःच साधना करत नसेल आणि साधनेसंबंधी काही सांगत नसेल तर त्याच्यामध्ये ती प्रबोध शक्ती येत नाही. आधी केले मग सांगितले. बोलण्यासारखे चालणे, सोय करून बोलणे. आपण जर त्यातलं काही वागत असू तर ऐकणाऱ्यावर त्याचा परिणाम होईल. आणि साधनेच्या अंगाने सांगत असलो तर, म्हणून ग्रंथावर प्रवचन करताना सुद्धा स्वामीजी म्हणायचे नाही की गीता ज्ञानेश्वरी दासबोध मनाचे श्लोक हे जे साधनेचे ग्रंथ आहे त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आत्माराम, अमृतानुभव ह्याच्यावर प्रवचन करून काय उपयोग आहे? ती स्थिती आहे. जो त्या स्थितीला पोचला आहे त्यांनी ते जर ग्रंथ वाचले तर त्याला आपण जे अनुभवलेला आहे तो पुन्हा प्रत्ययाचा आनंद त्याला मिळेल की असंच आहे, असंच आहे, असंच आहे असं तो म्हणत राहील. त्या स्थितीत जो गेलेला आहे, जसं तुकोबांचं आपण म्हटलं आनंदात दोहीत आनंद तरंग, त्याचाच बरोबर स्वामी माधवनाथ म्हणतात आनंदात नालो, आनंदात नालो. उद्या आम्ही म्हणायला लागलो तर आनंदात नालो, तू म्हणे झालात का तुम्ही आधी? लक्षात आलं? त्यामुळे कुठल्या ग्रंथावर प्रवचन करायचं असं बघताना ज्या ग्रंथातून आपल्याला काही शिकायला मिळेल, ऐकून आल्यानंतर आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. दासबोधाचं त्यांनी काय सांगितलं सुरुवातीलाच? ग्रंथ ऐकल्याची फलश्रुती काय? श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा, मार्ग सापडे सुकम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. बस कळलं त्याला काय करायला पाहिजे, आपलं कर्म कसं बदलायला पाहिजे, कुठं पोचायला पाहिजे. बदल व्हायलाच पाहिजे. निदान प्रत्यक्ष झाला नाही तरी आज कुठं तरी वाटत असतं की अरे आपण असं करतो आहे पण असं नकोय करायला, चुकताय आपलं, चुकताय आपलं. म्हणजे अंतर्मुख होऊन त्याला आपल्या चुका लक्षात आल्या पाहिजे, त्याच्यात बदल व्हायला पाहिजे तर उपयोग आहे. तशी जर प्रवचनं असतील तर निश्चित उपयोग आहे. आणि त्या व्यक्तीने बदलायचं ठरवलं तर नाही तर अख्खी ज्ञानेश्वरी जरी कोळून पाजली तरी ह्याला जर बदलायचंच नसलं काय उपयोग नाही. ज्ञानेश्वर स्वामी म्हणायचं तसं, उद्या ज्ञानेश्वर महाराज जरी आले आणि तुमच्या पुढे प्रवचन केलं तरी आपण म्हणणार कोण आहे, ज्ञानेश्वरांसारखे दिसत आहेत, आपण ओळखणार नाही त्यांना. गोपाळकृष्ण आले तरी ते म्हणणार कुठल्या तरी नाटकातलं पात्र आलेलं दिसत आहे. ओळखायला पाहिजे ना तो संत आहे म्हणून. आणि संत आहे ओळखायला संत होऊन या संतांशी पाहावं. काहीतरी लक्षणं त्याची माहिती असतील तर, किंवा संतांना आपण पाहिलेलं असेल तर, त्यांचा आचार विचार ऐकले असतील तर मग आपण सांगू की अरे काय ह्याच्यात ते गुण आहेत, ह्याच्यात ते गुण आहेत, कळतील. त्यामुळे नुसत्या प्रवचनाने आचार विचार बदलत नाहीत. आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला बदलायचं. असं जर झालं तर ग्रंथ वाचनाने, प्रवचन ऐकून आपण बदलू शकतो. संतांच्या समाधीस्थळी बरीच गर्दी दिसते पण त्या ठिकाणी काही विपरीत घटना त्या होणार आहेत. त्याचं कारण काय? संत निघून गेले. त्यांची समाधीस्थळं ही जी झाली की त्याच्या पाठीमागच्या लोकांना एक पैसे मिळवण्याचं साधन ठेवून गेली. त्या संतांना ते अभिप्रेत आहे का असं जर विचारलं तर संतांना अभिप्रेत असतं त्यांनी ज्या प्रकारे जीवन घालवलं, ज्या बोधावर ते गेले तसं त्यांच्या अनुयायांनी व्हावं.
पण बहुधा असं दिसतं की संत गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे क्वचितच एखादी व्यक्ती, ज्ञानेश्वर महाराज गेले तरी त्यांच्या पाठीमागे 4-5 लोक असे होते की जे उद्धरून गेले. त्याच्यानंतर पुन्हा नाथ महाराजांपर्यंत संबंध काही नाही. पुन्हा नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शोधून काढली, ती पुन्हा शुद्ध केली, परत काही मंडळी निर्माण झाली. पुढे समर्थांच्यापर्यंत, किरकोळ काही सोडून द्या, पुढे समर्थांच्यापर्यंत समर्थ झाले. त्याच्यानंतर काही काळ पुढे कोण. त्याचं कारण एकच होतं की तो संत निघून गेला की त्याच्या अनुयायामध्ये अर्धे कच्ची साधना झालेली असते आणि त्या अर्ध्या कच्च्या साधनेवर आपण कुणीतरी झालो असं वाटायला लागतं आणि तिथं गोंधळ असतो. काही थोड्या जर त्याच्यापासून रिद्धिसिद्धी जर त्याला मिळालेल्या असतील तर त्या रिद्धिसिद्धीचा उपयोग करून तो बुवा महाराज होतो आणि जिथं पोचायचं असेल तिथं शेवटची सिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी, तिथं न पोचता बारक्या सिद्धी आहेत त्या घेऊन तो बुवा महाराज होतो. त्याच्या पाठीमागे लोक लागतात, पण त्याच्या पाठीमागे येणारे लोक देखील, त्यांना देखील परमेश्वर नको, आत्मदर्शन काही नको असतं. त्यांना संसारातल्या गोष्टी हव्या असतात, म्हणून त्यांची रांग उभी असते. मग कुणाला अंगारा दे, कुणाला दुपारा दे, कुणाला काही दे, कुणाला काही चमत्कार करून दाखव, आज हा चमत्कार, उद्या तो चमत्कार, आणि दावी चमत्कार त्याशी नमस्कार. चमत्कार काही दाखवताय का, तर त्याच्या पाठीमागे लोक. आणि स्वामीजी म्हणायचे तसं खरा चमत्कार हा की ती व्यक्ती पालटली पाहिजे, त्याचं देह मन बुद्धीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. अरे ही व्यक्ती पूर्वी अशी होती, आता अशी झाली, कशी काय झाली, आमच्या गुरूंची कृपा झाली, त्यांची संगती मिळाली, त्याच्यामुळे ही व्यक्ती पालटली. अशा तऱ्हेचा व्यक्ती जे घडवण्याचं काम आहे हे संतांचं काम आहे, ते संत करतात. असं होत असेल तर त्याचा उपयोग. त्यामुळे अशा ठिकाणी विपरीत घडणारे असतात, आपण त्याच्या नादी लागू नये. किंबहुना त्या समाधीच ठिकाणी जावं, अर्थ तिथं नमस्कार करावा, पण त्याच्या पलीकडे जाऊन इतर गोष्टीमध्ये त्याच्या पडू नये. किंवा खरं सांगायचं तर आपल्याच ठिकाणी बसून त्या संतांचं स्मरण करावं, कारण संत काही तेवढ्याच एका ठिकाणी नसतात. संत जे असतात, सद्गुरू जे असतात, ते विश्वव्यापी झालेले असतात. देहाने असताना आपल्याला तर एका ठिकाणी असं वाटतं, तसं नसतंच वस्तुतः, पण त्यावेळेलाही ते विश्वव्यापी असतात आणि देह टाकल्यानंतर तर ते विश्वात भरूनच असतात. त्यामुळे जिथं कुठं तुम्ही त्याचं स्मरण कराल त्या ठिकाणी तुमच्या बरोबर आहे. आणि तुम्ही जर त्यांचे अनुग्रहित असलात तर ते आपल्याच अंतःकरणात आहेत. सद्गुरू असं की अंतरा शिष्या ते जागवित. तुम्ही आत बसा, ध्यान धारणा करायला लागा, ते तुम्हाला पुढचं मार्गदर्शन जरूर करते. किंवा तत्सम जर कोणी मिळालं, पण ते पारखून घ्यावं. मात्र तत्सम जर कोणी मिळालं, पुढची मार्ग विचारली. त्यामुळे इतर काय करतात ह्याच्या मागं न लागता ह्या बाबतीत बुद्धी वापरावी, योग्य व्यक्ती शोधावी, मग तिथं भाव ठेवावा. त्यामुळे नुसता भाव परमार्थात उपयोगी नाही, पण नुसती बुद्धीही उपयोगी नाही. बुद्धीनं समजून घ्यायचं आहे आणि भावाने श्रद्धा ठेवायची.